नमस्कार. माझी शाळा माझा स्वाभिमान या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्लीज लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर यूट्यूब चॅनल. थँक्यू. नाव लिस्ट या ठिकाणी चीट्स ठेवलेले आहेत. एक चीट्स उचलायची आहे. उचलत असताना चीट्स कडे बघायचं नाही, बॉक्स मध्ये बघायचं नाही. डोळे बंद करून बघू शकता. डोळे बंद केले की बाबा तुम्ही बाहेर बघू शकता, ठीक आहे. पण उचलत असताना बघायचं नाही. ओके, क्लिअर. मार्किंग मेंटेन स्टार्ट होईल. या ठिकाणी जितके काही तुम्हाला फॅसिलिटर दिसत आहेत हे सर्व फॅसिलिटर तुम्हाला ऑब्झर्व करणार आहेत. ऑब्झर्व करत असताना भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे आता आपण व्हिडिओमध्ये बघू किंवा पुढे स्लाइड्समध्ये बघूया. सो फ्रॉम नाव व्हिडिओ ऍक्टिव्हिटी पासून आता जी काही आपण ऍक्टिव्हिटी केली ती ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये आपण ग्रुपिझम केलं. ग्रुप झाल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमच्या ग्रुपचा लीडर फाइंड करायचा आहे. तुमच्या ग्रुपमधून डिसाईड करायचं आहे. सेकंड थिंग ग्रुपचं नाव हे तुम्हाला 2 मिनिटांमध्ये करायचं आहे. जे तुमचं होईल. त्याच्यानंतर माझ्या आईने मला चित्र काढायला शिकवलं. त्याच्यातून मी प्रॅक्टिस करून त्या कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज घेतला. कारण तिकडे डिस्ट्रॅक्शन होतं. तर सर्वाइव्ह करण्यासाठी आणि स्टेबल होण्यासाठी मी तो त्या पाण्यातच राहिलो. आणि मी आपल्या जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवून, त्यांना माझं नॉलेज देऊन आणि त्यांना जो मला एक्सपिरियन्स भेटला इथे जाण्याचा सगळं म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो शेअर करून मी इकडे असं दाखवलं की जे भरकटलेले विद्यार्थी आहेत त्यांना मी त्या प्रवाहात आणून मी लीड करून त्यांना माझ्या पूर्ण ह्याच्याने माझ्या नॉलेजने त्यांना एकत्र घेऊन जाईल असं मी दाखवलं. आणि शेवटी त्या मोठ्या अर्थांच्या सागराला भेटेल असं मी त्या चित्रात एक्सप्रेस केलेलं आहे. धन्यवाद. सांगितलंय तर आपल्याला पुढच्या स्तरावर जायचं आहे. आणि त्याच्यानंतर तीन अंकी मध्ये पण सेम 6 पैकी त्याला 4 बरोबर आले पाहिजे.
एखाद्या विद्यार्थ्याला येत नसेल तर त्याचा तो याच्यानंतर जर त्याचे 2 स्तरावर जरी असेल तरी त्याला गणिताकडे, भागाकाराकडे आणि गुणाकाराकडे वळायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर गणितामध्ये त्यांनी 2 पैकी 2 बरोबर सोडवले तर त्याला 2 अशी ग्रेडिंग करायची आहे. जर त्याचा एक नंतर 3 अंकी संख्या आणि 4 पैकी 4 व्यवस्थित वापरल्या तर आपल्याला संख्येवरील क्रिया करायच्या आहेत. त्याच्यामध्ये एक सांगू इच्छितो की 2 अंकी संख्या त्याला वाचता आल्या किंवा नाही आल्या तरी पण आपल्याला संख्येवरील क्रिया त्याच्या घ्यायच्या आहेत. संख्येवरील क्रियेमध्ये बेरीज आणि वजाबाकी ही जर त्यांनी दोन्ही गणित बरोबर सोडवली तर त्याला आपण पुढचा स्तर आपण सांगू. मूळाक्षर आहे, सॉरी हा अक्षर आहे समजा, याच्यापासून आपल्याला काय तयार करायचे आहे? फक्त 2 अक्षरी शब्द तयार करायचे, फक्त 2 अक्षरी. उदाहरणार्थ आपण घेतला हा क, हा अक्षर घेतलेला आहे. तर क वरून उदाहरणार्थ एका तुम्ही सांगा बरं, 2 अक्षरी, फक्त 2 अक्षरी सांगायचं आहे. आणि ही 6 ही एकक आहे, एक अंकी संख्या आहे की 2 अंकी संख्या आहे? हां, तर आपण ह्याला काय करणार आहोत? 1 अंकी एककाच्या ठिकाणी आपल्याला आपण ह्या संख्येला खेळणार आहोत. आता ही संख्या वाचा बघून. तर ह्याची आता एककाची व्हॅल्यू काय झाली? 26 मध्ये जे एककच्या ठिकाणी जी संख्या आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? एककची व्हॅल्यू उत्तर बरोबर असेल तर मी तुम्हाला इकडे जे काही उत्तर दिसेल ते सांगितलं. आता 9 अधिक 5, 5 अधिक 9 बरोबर किती झाले सांगा बरं? 14. दाखवू बघा, इकडे 14 बरोबर उत्तर आलेलं आहे. समजलं? याच्यातून आपल्याला आता कसे 5 घेतले, असे 5 घेता घेता आपल्याला 7, 3, 7. माझी शाळा माझा स्वाभिमान हा उपक्रम राबवण्यात आला. स्तर निश्चिती या संदर्भात हा उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चिती करण्यासंदर्भात होता. विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती कशी उंचावता येईल याचे मार्गदर्शन आम्हाला करण्यात आले. त्याचप्रमाणे कला शिक्षकांचा सहभाग यामध्ये मोठ्या मोलाचा ठरला. त्याचप्रमाणे कला शिक्षकांचे योगदान कसे राहील, काय करता येईल अशा विविध गोष्टी यात सांगण्यात आल्या. मी जाधव मंजुश्री, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालुटे बेटेगाव, संगणक शिक्षिका.
माझी शाळा माझा स्वाभिमान प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत 2 दिवस कार्यशाळा घेण्यात आली. त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांची कौशल्य कशी विकसित करता येतील याचं आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलं. तर आम्ही संगणक, कला आणि क्रीडा या विषयांच्या माध्यमातून मुलांमधली ही कौशल्य कसे विकसित करू शकतो याचं आम्हाला मार्गदर्शन करण्यात आलं. आणि हे मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही स्वतः ते कसे इम्प्लिमेंट करू शकतो, विद्यार्थ्यांना कशा वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीजने किंवा प्रॅक्टिकलने आम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवू शकतो हे शिकवण्यात आले. माझी शाळा माझा स्वाभिमान या ह्याचे प्रशिक्षण द्वारे घेण्यात येत आहे. त्याच्यामध्ये TLM किट हे विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोयीस्कर असे किट्स शाळेला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्या किटचा वापर करून आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कसं भर देऊ शकतो त्याबद्दल आम्हाला प्रॉपर गायडन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी जे अप्रगत विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी वर्गात बोलू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आपण ह्या खेळामेळीच्या वातावरणातून, त्या खेळाच्या साहित्यातून कसं शिकू शकतो, त्यांच्या ज्ञानामध्ये कसं भर देऊ शकतो ह्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करण्यात येतं. नमस्कार, माझे नाव दीपक नंदलाल पाटील, प्राथमिक शिक्षक, शासकीय आश्रमशाळा उपलाट येथून. माझी शाळा माझा स्वाभिमान या उपक्रमांतर्गत आम्हाला या ठिकाणी 2 दिवसीय कार्यशाळा प्रशिक्षण घेण्यात आलं FLN संदर्भात. या ठिकाणी गणित व भाषा या विषयाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना आपण कशी गोडी लावून त्यांचं अध्ययन स्तर कसं आपण उंचावू शकतो याविषयी खूप छान असं मार्गदर्शन करण्यात आलं. सोबत खूप ऍक्टिव्हिटी पण घेण्यात आल्या आणि ज्या ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या खेळाशी संबंधित तर खूप चांगल्या अशा ऍक्टिव्हिटी होत्या आणि त्या जर प्रत्यक्ष मला असं वाटतं जेव्हा मी प्रत्यक्ष ते वर्गात वापरेल तर नक्कीच मला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि माझ्या विद्यार्थ्यांना गणितात व भाषा शिकण्यात त्याच्यातून खूप आनंद मिळेल. प्रशिक्षणाची गुणवत्ता खूप चांगली आहे. प्रशिक्षण खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांना ट्रेनिंग त्यांनी दिलं आणि शिक्षकांचा पण सहभाग घेण्यात आला. प्रशिक्षणाचं एक मला वेगळे पण असं जाणवलं की बोर्डवर प्रत्येक ग्रुपचं नाव लिहिलेलं होतं आणि त्यांना त्यांच्या ऍक्टिव्हिटीतील सहभागाबद्दल त्यांना गुणगान करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा फायदा असा झाला की सगळे सतर्कतेने आपल्या ग्रुपला कसा गुण जास्त मिळतील याद्वारे सगळेजण लक्ष देत होते आणि सगळे गटातले 6 ते 6 मेंबर आपल्या गटाला जास्त गुणगान मिळावं आणि सगळ्यांचा इन्व्हॉल्व होता. ही आतापर्यंतच मला आवडलेली खूप छान गोष्ट आहे आणि इथं ती बघायला मिळाली त्याबद्दल. आणि मी पण असं या पद्धतीने जेव्हा मी वर्गात ग्रुप करेल त्यावेळेस प्रत्येक ग्रुपला असं गुणगान करेल तर नक्कीच माझ्या विद्यार्थ्यांमध्ये पण की माझा ग्रुप पहिला आला पाहिजे ही भावना निर्माण होईल आणि तो जास्तीत जास्त सक्रिय होऊन चांगल्यात चांगला सहभाग देण्याचा प्रयत्न करेल.